वर्षांपासून भारतीय परराष्ट्र नीतीवर ते सुद्धा झुगारून दिलं आणि अशा अतिशय महत्त्वाच्या काळात सुषमाजींनी हे खातं सांभाळलं. त्यामुळे त्यांच्या नावानी हा मंच सुरू होतोय आणि त्यात मला उद्घाटन सत्रासाठी तुम्ही बोलावलंय हा माझ्यासाठी गौरवाचा विषय आहे. त्यामुळे त्यासाठी विशेष धन्यवाद. आणि अजून एक आनंदाची गोष्ट, भारताची फॉरेन पॉलिसी म्हटल्यावर अनेक वर्ष अमेरिका, रशिया, पुढे जाऊन चीन, पाकिस्तान ह्याच्याविषयी सगळेच बोलतात अनेक वर्षांपासून. म्हणजे अगदी जनसामान्यांच्या चर्चेतही हे विषय असतात. पण मध्य आशिया सारख्या छोट्या देशांना उद्घाटन सत्रात ऐकण्याची तयारी दाखवणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. मी मध्य आशियाचीच अभ्यासक असल्यामुळे हे देश माझ्यासाठी रोजच्या व्यवहाराचा भाग आहे. पण तुम्ही त्याविषयी जाणण्याची तयारी दाखवली ह्याबद्दल मला आनंद आहे. मध्य आशियाची चर्चा जी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आपल्याकडे ती गेल्या वर्षी रिपब्लिक डे परेडच्या कार्यक्रमासाठी 5 मध्य आशियाई राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण केलेलं होतं. दुर्दैवाने त्याच वेळेला कोविडचा संसर्ग पुन्हा सुरू झाला, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी व्हर्च्युअली त्या कार्यक्रमात भाग घेतलेला होता. पण त्यामुळे या देशांविषयीची चर्चा एक जोरदार पद्धतीने सुरू झाली आणि त्या दरम्यान थोडंफार लिखाण त्या विषयांवर झालं, काही व्याख्यानं ऑर्गनाईज केली गेली मराठीत सुद्धा. तर अशा रीतीने ते सुरू झालं. मी मध्य आशियाकडे वळण्याआधी मुळात परराष्ट्र नीती जी आहे पंतप्रधान मोदींची त्याचं व्यापक एक थोडंसं 2 मिनिटात सांगते आणि मध्य आशिया विषयी जे आपले संबंध आहेत ते सुद्धा त्याच लेन्स मधनं आपण बघू शकतो. म्हणजे आयसोलेशन मध्ये नाही, इन जनरल व्यापक विदेश नीतीचाच तो भाग आहे या देशांचे संबंध सुधारणं. पंतप्रधान मुळात जेव्हा झाले, ज्यांनी शपथविधीला सार्क कंट्रीजच्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण केलेलं होतं आणि त्याच वेळी हे लक्षात आलेलं की शेजार धर्म हे आपल्या विदेश नीतीचा एक महत्वाचा पैलू असेल. शेजारीच नाही तर त्यानंतर सातत्याने आपले जे विस्तारित शेजारी आहेत, म्हणजे इमिडिएट नेबर्स नाही तर एक्सटेंडेड नेबर्स सुद्धा, भारतीय उपखंडातले देश आणि त्याच्या बाजूला जे छोटे छोटे रिजनल ब्लॉक्स आहेत त्यांच्याशी सुद्धा सातत्याने संबंध सुधारण्याचा प्रयत्न होत होता. त्यामध्ये आफ्रिकन देश झाले, आखातातले देश ज्यांना गल्फ कंट्रीज म्हणतो आपण, ते देश झाले. एकीकडे मध्य आशिया आणि दुसरीकडे दक्षिण पूर्व आशिया म्हणजे आशियान देश, ह्यांना सुद्धा तेवढंच महत्व. मग द्विराष्ट्रीय संबंध सुधारणं आणि त्याचबरोबर बहुराष्ट्रीय पातळीवर म्हणजेच त्या सगळ्या देशांना एक ब्लॉक म्हणून एंगेज करणं, म्हणजे एका बाजूला भारत आणि दुसऱ्या बाजूला त्या अख्ख्या देशांचा समूह, अशा पद्धतीने बहुराष्ट्रीय पातळीवर सुद्धा वाटाघाटी सुरू झाल्या. याची सुरुवात झाली होती 2015 मध्ये जेव्हा मोदींनी इंडिया आफ्रिका समिट, सगळ्या 54 देशांचे राष्ट्रप्रमुख आफ्रिकेतले आलेले होते त्यावेळी. त्यानंतर 2017 मध्ये आपण SCO ची सदस्यता मिळवली होती, शांघाय सहकार्य संघटना. त्यानंतर 2018 मध्ये आशियन राष्ट्रप्रमुखांना आपण 10 राष्ट्रप्रमुख पहिल्यांदाच रिपब्लिक डे परेडला आलेले होते. अशा पद्धतीने ते सगळ्याच विस्तारित शेजारी देशांशी संबंध सुधारताना दिसत आहेत आणि त्याच दृष्टीने आपल्याला मध्य आशियाकडे बघायचे. आता हे जे विस्तारित शेजारी देश आहेत त्यांच्याशी संबंधांचे विविध पैलू आहेत. त्यातली पहिली गोष्ट ही आहे की समुद्री आणि उपखंडीय अशा दोन्ही प्रकारे, म्हणजे कॉन्टिनेंटल आणि मॅरिटाईम, अशा सगळ्याच नेबर्सशी आपण संबंध सुधारतोय. मी ज्या एरियावर बोलणार आहे तो कॉन्टिनेंटल एरिया आहे, खंडीय म्हणजे भूवेष्टित पूर्ण रिजन आहे, हा लँडलॉक्ड आहे. त्याच्याशीही तेवढेच संबंध सुधारले जेवढे आफ्रिका आणि साऊथ ईस्ट एशियाचे समुद्री शेजारी आहेत. आणि एकीकडे आपण एक इमर्जिंग सुपर पॉवर आहोत ह्याचं हे द्योतक आहे की आपण एका देशाच्या वतीने ग्रुप ऑफ नेशन्स बरोबर एकत्र एंगेजमेंट करतोय. आणि दुसरी गोष्ट विकासाची सहभागिता, हे पंतप्रधानांचं अतिशय आवडती संज्ञा आहे. डेव्हलपमेंट पार्टनरशिप्स म्हणजे आपण स्वतः विकास आपला करता करता इतर छोट्या देशांच्या विकासाचा जो प्रवास आहे त्याच्यात त्यांना आपण मदत करतो. त्यानंतर वारंवार भेटी, आतापर्यंत या छोट्या देशांमध्ये उच्च पातळीवरच्या भेटी खूप कमी होत होत्या. 2014 नंतर त्याला एक क्वांटम जम्प मिळालेली आहे आणि वारंवार स्वतः पंतप्रधान आणि इतर मंत्री सुद्धा जायला लागलेले आहेत.
आणि शेवटचा महत्वाचा पैलू जो आपण मुंबईत बसल्यामुळे अतिशय महत्वाचा आहे, राजधानी पलीकडे आंतरराष्ट्रीय संबंधांना नेणं. पूर्वी फक्त दिल्लीच आंतरराष्ट्रीय संबंधांचं केंद्र होतं. आता भारतभर सगळीकडे, मग तिकडे काशी असेल, गोवा असेल, हैदराबाद असेल, मुंबई असेल, सगळीकडे विविध आयाम उघडले गेलेत, वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स ऑर्गनाईज केले जात आहेत. त्यामुळे राजधानी पलीकडे विदेश नीती दिलेली आहे. आता मी मध्य आशियाकडे येते, जो माझ्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. मी मॅप्स यासाठी वापरलेत कारण अजूनही मध्य आशिया म्हणजे नक्की कुठले देश हे आपल्याकडे तेवढी क्लॅरिटी या विषयाची नाहीये, कारण हे खूप छोटे इमर्जिंग देश आहेत. कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान आणि त्याच्या खाली एक छोटासा देश आहे ज्याचं नाव आहे ताजिकिस्तान. तो इतका छोटा आहे की नाव सुद्धा मॅपमध्ये आलेलं नाहीये. ह्या 5 देशांच्या समूहाला एकत्रितपणे मध्य आशियाई देश असं म्हटलं जातं. हे सगळे देश सोव्हिएत युनियनचा भाग होते. सोव्हिएत संघाचं 91 साली विघटन झालं आणि त्यानंतर 91 मध्ये हे 5ही देश स्वतंत्र झालेले आहेत. आता ह्यांचा सगळ्यात महत्वाचा फीचर हे आहे की भारताच्या अतिशय जवळ हे सगळे देश आहेत. मी दिल्लीत राहते. दिल्लीपासून ताश्कंदचा प्रवास, मला विमान प्रवास केला तर तेवढाच वेळ लागतो जेवढा दिल्लीहून मुंबईला यायला लागतो. म्हणजे इतके ते आपल्या जवळ आहेत देश. आणि जर आपण आपल्या उत्तरेला पाहिलं, काश्मीर म्हणजे सध्या पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग आहे त्याच्या उत्तरेला अफगाणिस्तानचा चिंचोळा वाखाण प्रांत आहे, वाखाण कॉरिडॉर ज्याला म्हणतात, त्याच्यावर ताजिकिस्तान सुरू होतो. म्हणजे हाकेच्या अंतरावर असल्यासारखे हे देश आहेत. मी आधी सांगितल्याप्रमाणे संपूर्णतः भूवेष्टित आहेत, लँडलॉक्ड आहेत, कुठूनही समुद्राशी ऍक्सेस नाहीये त्यांना. जो छोटासा कॅस्पियन समुद्र दिसतोय पूर्वेकडे, पश्चिमेकडे, तो सुद्धा पूर्णपणे भूवेष्टित वॉटर बॉडी आहे, लँडलॉक्ड वॉटर बॉडी आहे. म्हणजे त्याचा पण कुठल्या ओपन सीशी ऍक्सेस नाहीये. त्याचं एक महत्वाचं हे असं की जे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात या देशांचं महत्व आहे. ज्या कॉन्टिनेंटल रेल्वे आणि रूट्स बनतायत, ट्रेड रूट्स बनतायत, त्याच्यात त्यांचं महत्व आहे. मोठ्या देशांनी वेढलेले आहेत. वर संपूर्ण रशिया आहे, उजवीकडे चायना आहे, चायनाला 3 देशांची सीमारेषा लागून आहे, आणि खाली अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तान जर भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर ते सुद्धा मध्य आशियाई देशच आहे, पण त्याला आपण मध्य आशियाई न म्हणता दक्षिण आशियामध्ये घेतो, कारण मध्य आशिया फक्त सोव्हिएतोत्तर जे देश आहेत त्यांना म्हटलं जातं. आता पुढचा हा प्राचीन काळातला सिल्क रोडचा नकाशा आहे. याचं महत्व मी ह्यासाठी घेतलाय की हे मध्य आशियाई देश मी गोल केलाय. त्या गोलात आत्ताचे मध्य आशियाई देश, त्यावेळेला ह्या सीमारेषा नव्हत्या, तर त्यांचं महत्व हे की प्राचीन काळापासून व्यापारी मार्ग जे सगळे होते ते तिथनं गेलेले होते, आणि ते जे मोक्याचं स्थान आहे त्याचा त्यांच्या जडणघडणीत खूप महत्वाचा वाटा आहे, जो आज सुद्धा आपण बघू शकतो. सगळे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्समुळे इंडियातर्फे INSTC असेल, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर, आणि चायनाचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे त्याच्यासाठी सुद्धा ह्या 3 देशांचं महत्व आहे. आणि हा सिल्क रोड जो लाल रंगाने आहे तो चीन पासून युरोप पर्यंत, तसेच भारतापासून वर जाणारे व्यापारी मार्गही दिसत आहेत. त्याला पूर्वी उत्तर पथ असं म्हटलं जायचं. आपल्याकडे महाभारतात आणि बऱ्याच जुन्या स्क्रिप्चर्स मध्ये उल्लेख आहे उत्तर पथचा, जो भारतातल्या शहरांना, बुखारा, समरकंद वगैरे शहरांशी जोडत होता. ते सगळे ह्या कुठेतरी मध्य आशियात एकत्र येताना दिसत आहेत. ह्या संपूर्ण प्रदेशावर कुठल्याच एका साम्राज्याची कधी सत्ता नव्हती, सत्तांतर खूप झालेली आहेत. तसंच या प्रदेशांनी मायग्रेशन सुद्धा खूप अनुभवलेली आहेत. आणि भारत आणि मध्य आशिया यांच्यात हजारो वर्षांची सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय सगळ्याच प्रकारची देवाणघेवाण, वैचारिक देवाणघेवाण खूप झालेली आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीवर त्यांचा प्रभाव आणि त्यांच्या संस्कृतीवर आपला प्रभाव हा पूर्वीपासून दिसत आलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. हे 5 मध्य आशियाई देश आहेत. मी फिजिकल मॅप मुद्दामून टाकलाय की यातले जो 2 देश आहेत, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, ते पूर्णपणे पर्वतीय आहेत. म्हणजे हिमालयाच्याच उपशाखा ज्या आहेत त्या खाली हिमालयाच्याच लागून त्यांना आलेल्या आहेत, त्यामध्ये हे छोटे देश असले. आणि बाकीचे देश हे सपाट भूभागावर आहेत. कझाकस्तान गवताळ प्रदेश आहे, पूर्वी आपण भूगोलात वाचलं असेल शाळेतल्या. तुर्कमेनिस्तान मुख्यतः वाळवंटी देश आहे. ह्या 5 देशांबद्दल आज मी बोलणार आहे.
पुढे जाऊया आपण. हा, आता आपण स्लाइड्स काढून घेऊ शकतो आणि नंतर शेवटी फोटो दाखवायला पुन्हा सांगेन. बंद करू शकतो. आता मध्य आशियाई देशांबद्दल का अभ्यास करायचा किंवा काय महत्व आहे त्यांचं. आता प्रकल्प आपल्याला उत्तरेकडे कुठल्याही देशांमध्ये जायचं असेल तर जो मार्ग आपण बनवतोय तो या देशांमधून जातो, म्हणून त्याचं पहिलं महत्व. दुसरं महत्व आहे की या पाचही देशांमध्ये ऊर्जा संसाधनं, खनिज संसाधनं विपुल प्रमाणात आहेत. कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान हे 3 देश एनर्जीच्या दृष्टीने, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. तुर्कमेनिस्तान नॅचरल गॅसचे विपुल साठे 4थ्या क्रमांकावर आहे जगात. उझबेकिस्तान आणि कझाकस्तान मध्ये युरेनियम मोठ्या प्रमाणावर. ऊर्जा संसाधनं आणि युरेनियमचे साठे झाले. तसंच आता डिजिटल वर्ल्ड मध्ये आपण राहतोय त्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची रेअर अर्थ मेटल्स ही सुद्धा या देशांमध्ये विपुल प्रमाणात आहेत आणि ते त्या देशांचं महत्व आहे. भारतासारखी जी इमर्जिंग अर्थव्यवस्था आहे, आपल्याला आपण एनर्जी हंग्री कंट्री आहोत, ऊर्जा बुभुक्षित. जगात आपला एनर्जी कन्झम्पशन मध्ये सध्या 3रा क्रमांक लागतो, त्यामुळे त्यासाठी हे देश महत्वाचे आहेत. तिसरा महत्वाचा मुद्दा हा की ही सगळी मिळून जवळजवळ एक 72 मिलियन पॉप्युलेशन आहे, त्यामुळे ते अतिशय महत्वाचं मार्केट आपल्यासाठी होऊ शकतं आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने. आणि शेवटचं एक थोडस ह्याच्या आधी ही ह्याच्या अजून सगळ्यात महत्वाचा आणि जटिल विषय जो आहे, जो महत्वाचा आपल्या धोरणासाठी आहे, तो म्हणजे सुरक्षा आव्हानं. जर आपण मॅप बघितला तर अफगाणिस्तानला 3 देशांच्या सीमारेषा लागून आहेत. तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान फक्त सीमारेषा लागून नाहीये, तर त्यांच्यात जिओ कल्चरल आणि डेमोग्राफिक स्पिलओव्हर्स पण खूप आहेत. याचा अर्थ असा की ज्या सेंट्रल एशियन पॉप्युलेशन्स वर राहतात त्यांचेच काही लोक अफगाणिस्तानात राहतात. अफगाणिस्तानात तुर्कमेन, उझबेक आणि ताजिक सगळेच विपुल प्रमाणात त्यांची संख्या आढळते. खास करून अफगाणिस्तानचा जो उत्तरी भाग आहे आणि त्याचा अफगाणिस्तानचं जे जिओ पॉलिटिक्स आहे गेल्या 30 वर्षात त्याचेही अभ्यासक आपल्याकडे असतील, त्याच्यावर मी आता वेगळा भर देत नाही, पण त्यांचं महत्व आहे आणि त्यांनी खूप इन्फ्लुएन्स केलेली आहे जी अफगाणिस्तानची पीस प्रोसेस आहे किंवा कॉन्फ्लिक्ट सुद्धा, त्यामुळे ते महत्व आहे. आणि एकूणच दहशतवाद, अलगाववाद किंवा अंमली पदार्थांचं जे जाळं आहे जे अफगाणिस्तानमधनं सुरू होतं, ऑर्गनाइज्ड क्राईम नेटवर्क्स जे आहेत, या सगळ्याच दृष्टीने या देशांना महत्व आहे. आणि भारत सुरक्षेच्या विषयात या देशांबरोबर अनेक पातळ्यांवर सहकार्य करताना दिसतोय आणि म्हणून या देशांचं एक वेगळं महत्व. आता मध्य आशिया असं जेव्हा आपण म्हणतो ते 5 देश आहेत, ती एक मोनोलिथिक कम्युनिटी नाहीये की हा सगळे मध्य आशियाई देश एकसारखे आहेत किंवा तिथले सगळे लोक एकसारखे आहेत, असं नाहीये. आणि परराष्ट्र धोरणाचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला त्यातले जे नुआन्सेस आहेत त्यांचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. याच्यामध्ये किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान पर्वतीय प्रदेश मी आधीच सांगितलं, बाकी 3 ह्या डाऊनस्ट्रीम कंट्रीज आहेत, म्हणजे सगळ्या नद्यांचा उगम किर्गिस्तान आणि ताजिकिस्तानात होतो पर्वतीय प्रांतात, आणि त्या सगळ्या या बाकीच्या देशांमध्ये जातात. त्यामुळे आणि ऊर्जा साधनं या बाकीच्या 3 जास्त आहेत, कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान. अपस्ट्रीम जे आहेत त्यांच्याकडे ऊर्जा साधन नाहीयेत. दुसरी गोष्ट, हे ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे 2 देश, विशेषतः या 2 संस्कृती या नेहमी स्थिर जीवनशैली अवलंबणाऱ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे नदीकाठी ज्या संस्कृती सभ्यता पूर्वी उदयाला आल्या, तिथे इंडस व्हॅली असेल, सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशन असेल किंवा इजिप्त मधलं नाईल नदीच्या काठी, तसंच ह्या 2 देशांच्या काठी उदयाला आलेल्या सभ्यता आहेत. आणि ह्याच्या विरुद्ध कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान आणि किर्गिस्तान हे भटके विमुक्त लोक आहेत, त्यामुळे त्यांची संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे. आता सध्याचा विचार केला तर धार्मिक दृष्ट्या 90% जास्त पॉप्युलेशन सुन्नी मुस्लिम आहेत. असं असूनही अतिशय सहिष्णू, धर्मनिरपेक्ष, शांतताप्रिय, मी मोठामोठी सांगते, याचा अर्थ प्रत्येकच सेंट्रल एशियन सहिष्णू आहे असं मला म्हणायचं नाहीये. हल्लीच्या काळात रॅडिकलायझेशन खूप होतंय, पण
पण ओव्हरऑल जर आपण त्या देशाचा किंवा त्या संस्कृतीचा विचार केला तर त्यांच्यामध्ये एक सुफी, शांतताप्रिय ट्रेडिशन्स फॉलो करणारे, हनाफी स्कूल फॉलो करणारे लोक जास्त प्रमाणात आढळतात, ज्याचा आपल्या देशासाठी महत्व हे आहे की एक पीसफुल इस्लाम सुद्धा असू शकतो, जे आपल्या शेजारी देशांमध्ये आढळत नाही, त्यामुळे विस्तारित शेजारी देशांमध्ये तो आढळतो, म्हणून त्याला एक महत्व प्राप्त होतं. दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे सगळे एक एक भाषिक गट आहेत. म्हणजे सोव्हिएत काळात ह्या सगळ्या सीमारेषा आखल्या गेल्या, तोपर्यंत ह्या सीमारेषा नव्हत्या. भारत देशाने स्वतः आर्टिफिशियल बॉर्डर क्राफ्टिंग म्हणजे काय हे अनुभवलेलं आहे. आपली सुद्धा जी भारत पाकिस्तानच्या मध्ये बॉर्डर आहे ती ब्रिटिश काळात आखली गेलेली आहे आणि त्याच्यात त्यामुळे अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत, ज्याचा पुढे आपण परिणाम अनुभवलेला आहे. तसंच ह्या देशांमध्ये झालंय. ह्या सगळ्या बॉर्डर सोव्हिएत काळात आखल्या गेल्यामुळे त्यांनी सांगताना असं सांगितलं की भाषिक गट, आता बेळगावचा विषय सध्या चर्चेत आहे, फरक एवढा पडत नाही कारण आपली अंतर्गत सीमारेषा आहे. पण त्याच सीमारेषा जेव्हा आंतरराष्ट्रीय सीमारेषा झाल्या तेव्हा हा प्रॉब्लेम डोकं वर काढायला लागला. उझबेकिस्तानात उझबेक्स 80% आहेत, पण बाकी सगळे सुद्धा आहेत. तसंच उझबेक्स दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा आहेत आणि बॉर्डर्सवर त्यांच्या मोठ्या मोठ्या पॉकेट्स आढळतात जिथे ते बहुसंख्य प्रमाणात आहेत आणि त्यामुळे एक प्रकारचे नवीन क्लॅशेस. नागोर्नो काराबाखचा जो विषय आहे तो वाचला असेल बऱ्याच जणांनी. तो विषय कॉकेशिया प्रांतात घडलेला होता, अर्मेनिया, अझरबैजान या 2 देशांमध्ये. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर इकडे क्लॅश झाला नाहीये, पण 2009 साली किर्गिज आणि उझबेक कम्युनिटीमध्ये खूप मोठा वांशिक दंगल झाली होती आणि त्याच्यात हजारो लोकांचा जीव गेलेला होता आणि खूप डिस्प्लेसही झाले होते. त्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स, तसंच सेपरेटिझम, अलगाववाद जो थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे काश्मीरात आढळतो, तशा प्रकारचे प्रॉब्लेम्स सुद्धा या देशांमध्ये आढळतात. आणि अशा सगळ्या परिस्थितीत गेली 30 वर्ष त्या सगळ्या आव्हानांना संघर्ष देत हे देश उभे आहेत. त्यांनी त्यांची राष्ट्र निर्माण प्रक्रिया, राज्य निर्माण प्रक्रिया अतिशय सुंदर पद्धतीने एक कॅरी फॉरवर्ड केलेली आहे. एकीकडे साम्यवाद सोडून लोकशाहीच्या मार्गाने ते निघालेत, कॉन्स्टिट्यूशन्स नवीन आल्या आणि असं आपण म्हणू शकतो की गेल्या 30 वर्षांमध्ये हे आता राष्ट्र राज्य संकल्पनेत दृढ देश निर्माण झालेले आहेत आणि आता त्यांनी त्यांच्या फॉरेन पॉलिसीकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. आता मी भारत मध्य आशिया जो आजचा मुख्य आपला विषय आहे, प्रत्येक देशाच्या राजकीय परिस्थितीकडे मी वळत नाही कारण प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारची सरकारं, वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा, कुठे राजकीय क्रांत्या आहेत, कुठे 30 वर्ष एकच प्रेसिडेंट आहे, असं वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यात मी आता शिरत नाहीये. मी भारत मध्य आशिया संबंधांकडे वळते. भारत मध्य आशिया रूढार्थाने जर म्हटलं तर 30 वर्ष जुने संबंध आहेत. 91 साली हे देश स्वतंत्र झाले, त्यानंतर आपली डिप्लोमॅटिक रिलेशन स्थापन झालेली. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं तर हे संबंध हजारो वर्ष जुने आहेत. जुन्या काळात व्यापारी मार्ग जेव्हा होते आणि त्यावेळेला मध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान ह्या कुठल्याच सीमारेषा नव्हत्या, त्यामुळे खैबर खिंडीतून हा जो मार्ग होता त्याच्यात फ्री फ्लो चालायचा. म्हणजे मग त्याच्यामध्ये मेन मटेरियल आयडियाज, लोकही जायची, विचार जायचे, संस्कृती जायच्या एकमेकांकडे, हा एक खुला प्रवास त्या काळात चालायचा. आणि म्हणूनच भारतीय उपखंड काय किंवा मध्य आशिया काय हे एकाच जिओ कल्चरल स्पेसचा भाग होते त्या काळात, जे भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली मध्ये आणि अफगाणिस्तान सारख्या एका ट्रबल्ड देशाचं तिकडे एक अस्तित्व असल्यामुळे तो जो आपला कंटिन्युअम होता, ती एक सततता होती, आपला एक थेट जी संपर्क होता त्या देशांबरोबर, तो तुटला. त्यामुळे त्याचं महत्व असं आहे. मधल्या काळात साम्राज्यवाद होता, त्यावेळेला हे 5ही देश रशियन साम्राज्यात होते, कालांतराने सोव्हिएत युनियन मध्ये आले. आपल्याकडेही त्यावेळेला ब्रिटिश राज असल्यामुळे आपले संबंध हे मुख्यतः ब्रिटिश आणि मॉस्को अशा पद्धतीचे होते. 91 साली स्वतंत्र झाल्यानंतर यांनी नव्याने मोठ बांधायला सुरुवात केली. त्यांना मान्यता देणाऱ्या सगळ्यात पहिल्या देशांमध्ये भारत होता. म्हणजे अगदी लगेच आज स्वतंत्र झाले आणि उद्या आपण मान्यता दिली, लगेचच आपण तिकडे एम्बसीज ओपन केल्या, डिप्लोमॅटिक रिलेशन्स एस्टॅब्लिश केली आणि ह्या सगळ्या देशांबरोबर आपलं एक प्रकारे डिप्लोमॅटिक रिलेशन सुरू झाली. पंतप्रधान नरसिंह राव सुद्धा यापैकी 2 देशांमध्ये जाऊन आलेले होते 94 साली.
पण तरी पाहिलं तर त्यानंतरची 20 वर्ष आपले संबंध अतिशय मर्यादित स्वरूपात होते. म्हणजे तुमच्यापैकी अनेकांनी 10 वर्षापूर्वी मध्य आशिया हे नावही कदाचित किंवा उझबेकिस्तान, कझाकस्तान ही नावही ऐकली नसतील. कारण त्यावेळेला आपलं जे कॉन्सन्ट्रिक सर्कल्स असतात फॉरेन पॉलिसीची, त्याच्यात त्या देशांना प्राधान्यच नव्हतं. त्यांचा विचारही आपली आस्थापना करत नव्हती किंवा कधीतरी एखादी व्हिजिट इकडनं गेले तिकडनं आले असं एखादं व्हायचं, बाकी काही या देशांना विशेष महत्व नव्हतं. हे सगळं 2 दशकांपर्यंत चाललं. त्या देशांना सुद्धा त्यांचे अंतर्गत प्रश्न होते. नव्याने स्वतंत्र झालेले देश असल्यामुळे सुरक्षा आव्हानं होती, आर्थिक संकट आली. अशा सगळ्या ह्याच्यातनं त्यांनी स्वतःला बाहेर काढत शेवटी या संबंधांनी एक जी जंप घेतली ती 2009 साली घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे आत्ताच्या दृष्टीने आपण जर भारत मध्य आशिया संबंधांचा अभ्यास करत असलो तर तो 2009 पासून पुढचाच करणं संयुक्तिक आहे, कारण त्याआधी काही घडतच नव्हतं. 2009 मध्ये कझाकस्तानचे राष्ट्रप्रमुख नूर सुलतान नझरबायेव, तत्कालीन राष्ट्रप्रमुख, आपल्या रिपब्लिक डे परेडला आले होते प्रमुख अतिथी म्हणून. आणि त्याच वर्षी भारत आणि कझाकस्तान यांच्यामध्ये सामरिक भागीदारीचा करार झालेला होता. त्यानंतर उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या 2 देशांबरोबरही आपण सामरिक भागीदारीचा करार केलेला आहे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. म्हणजे या 5 पैकी 3 देश आपले स्ट्रॅटेजिक पार्टनर्स आहेत. आता 2012 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कनेक्ट सेंट्रल एशिया धोरण त्याची घोषणा केली होती आणि त्यायोगे ट्रॅक 2 डायलॉग सुरू झाला होता. ट्रॅक 2 डायलॉग म्हणजे काय? विदेश नीतीचं जे मुख्य फ्रंटलाईन असतं त्याच्या मागे जी लोक कामं करतात त्यांच्यामध्ये एक कॉन्फरन्स दरवर्षी व्हायची. मग त्याच्यामध्ये कोण कोण आलं? आपले डिप्लोमॅट्स म्हणजे ज्युनियर डिप्लोमॅट्स आले, त्याच्यानंतर अकॅडमिशियन्स आले, स्ट्रॅटेजिक थिंकर्स आले, डिफेन्स चे थिंकर्स आले आणि बिझनेस काउन्सिल मधले काही लोक आले. अशा लोकांमध्ये हा डायलॉग सुरू झाला. आणि नॅचरल प्रोग्रेशन हेच असतं कुठल्याही 2 देशांच्या संबंधातलं. आधी ट्रॅक 3, मग ट्रॅक 2 आणि मग ट्रॅक 1 हा शेवटचा असतो. मी पुढे जाऊन ट्रॅक 3 बद्दल बोली. ट्रॅक 3 म्हणजे सामान्य माणसं, आपण सगळे, आपण एकमेकांकडे जातो, ती पण एक प्रकारची डिप्लोमसीच असते, ज्याला ट्रॅक 3 किंवा पीपल टू पीपल रिलेशन्स असं म्हणतात. त्यामुळे हा जो डायलॉग सुरू झाला हा 2012 मध्ये, म्हणजे याचं थोडंसं श्रेय पंतप्रधान मनमोहन सिंगांना द्यायला हवं. पण त्यामध्ये सुद्धा ते एक विचारधारेचं ओझं घेऊन आपला देश चाललेला होता, आपल्या देशातल्या एस्टॅब्लिशमेंट्स चाललेल्या होत्या. मला आज हे इकडे बसून बोलताना अजिबात कुठलीही लाज किंवा भीती वाटत नाहीये. डाव्या विचारांचा प्रचंड पगडा एकीकडे आणि दुसरीकडे मुस्लिम जे काही कॉमनॅलिटीज होत्या किंवा मुघल काळातले जे सांस्कृतिक संबंध होते त्यांच्यावर अतिभर हे आपल्या संबंधांचं मुख्य फीचर होतं त्या काळातल्या. हे मी स्वतः पाहिलेलं आहे दिल्लीत राहून. त्या काळातले जे अकॅडमिशियन्स होते ते फक्त त्याच विषयांवर बोलायचे आणि ते संबंध सुद्धा मॉस्को ड्रिव्हनच होते. म्हणजे त्यांच्याकडे स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण बघायला तयारच नव्हतो. आणि ते जे विचारधारेचं ओझं आहे ते झुगारून देण्यासाठी मोदींना पंतप्रधान व्हावं लागलं आणि त्यानंतर ती चक्र फिरायला सुरुवात झाली. त्यांच्याकडे स्वतंत्र देश म्हणून बघणं आणि डी आयडिओलॉजायझेशन म्हणजे आयडिओलॉजीच्या पलीकडे जाऊन कुठेतरी या देशांशी एक प्रॅक्टिकली प्रॅग्मॅटिक पद्धतीने संबंध प्रस्थापित करणं हे मोदींनी केलं. म्हणून त्यांचं महत्व आणि त्यांच्या बरोबरीने सुषमाजींचं महत्व, ज्यांच्या नावाने आज आपण सगळे बसलोय. आता मोदी 2015 मध्ये ह्या 5ही देशांना स्वतंत्र भेट दिली पंतप्रधानांनी. तसं करणारे स्वतंत्र भारतातले ते पहिले पंतप्रधान होते. म्हणजे एवढी वर्ष कुठलाही पंतप्रधान सगळ्या देशांमध्ये गेला सुद्धा नव्हता. म्हणजे इतकंही आपण त्यांना महत्व देत नव्हतो की 5 वर्षात एकदा जाऊन यावं बाबा, व्हिजिट देऊन यावी. आता पंतप्रधान मोदींनी सगळ्या देशांना व्हिजिट दिली आणि त्यानंतर त्या सगळ्या याला सुरुवात झाली. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2017 मध्ये आपण शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य झालो, एससीओ. एससीओ मध्ये 5 पैकी 4 मध्य आशियाई देश आहेत, तुर्कमेनिस्तान सोडून बाकी सगळे आहेत. तसंच त्याच्यात रशिया आणि चायना आहे आणि आपल्याच सोबत पाकिस्तानला सुद्धा सदस्यता मिळालेली होती 2017 मध्ये.
आणि त्यामुळे भारताची जी विदेश नीती आहे त्याच्या स्ट्रॅटेजिक थिंकिंग मध्ये कुठेतरी युरेशियन प्रदेश यायला लागला. नाहीतर तोपर्यंत आपण गल्फ आणि आपल्या भारतीय उपखंड म्हणजे सार्क देशांमध्येच अडकलेले होतो. त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी आपण संबंध प्रस्थापित करू शकतो, युरेशिया प्रांत सुद्धा आपलाच आहे, हे कुठेतरी त्यामुळे सुरू झालं एससीओची सदस्यता. असं असून सुद्धा एससीओ मध्ये रशिया, चीन आणि पाकिस्तान असल्यामुळे आपले त्या देशांशी संबंध सुधारण्यासाठी एससीओचा किती वापर आपण करू शकतो ह्याला मर्यादा होती. एससीओनी आपला त्यांच्याकडे प्रवास सुरू झाला, इंटरॅक्शन्स वाढल्या, पण स्वतंत्र मध्य आशिया बरोबर आपले संबंध वाढवण्यासाठी सुषमाजींनी 2019 मध्ये एक विशेष डायलॉग सुरू केला जो विदेश मंत्री पातळीवर होता, भारत मध्य आशिया संवाद. त्याच्यामध्ये भारतातर्फे सुषमा स्वराज आणि त्यांच्या बरोबर तिकडचे सगळे 5ही विदेश मंत्री सहभागी झाले. समरकंद, उझबेकिस्तान मधलं समरकंद शहर आहे, तिकडे हा डायलॉग झालेला होता. आणि त्यानंतर वेगवेगळ्या आयामांमध्ये आपले संबंध फुलत गेले. मग तिकडे द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर हे संबंध, पूर्वी फक्त राजकीय भेटीगाठी आणि राजकीय संबंध जिथे असायचे, म्हणजे एक तर आपण क्वांटिटेटिव्ह जम्प घेतली, विजिट्स वाढवल्या, पॉलिटिकल डायलॉग वाढवला, आणि दुसरीकडे आपण फक्त राजकीय डायलॉग न करता इतर वेगवेगळ्या आयामांमध्ये, इतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे संबंध न्यायला सुरुवात केली. आता इथे प्रत्येक आधी सांगितलं दहशतवाद आणि अलगाववाद, रॅडिकलायझेशन या सगळ्या गोष्टींमुळे हे देशही तेवढेच त्रस्त आहेत गेल्या 30-40 वर्षांमध्ये जेवढा भारत त्रस्त आहे. आणि हे समविचारी देश आहेत, एक सेक्युलर विचारधारा घेऊन चालणारे देश आहेत, त्यामुळे त्यांच्या सोबत आपलं सहकार्य हे खूप वरच्या पातळीला आपण नेलेलं आहे. आणि आपली जी ट्रबल्ड जिओग्राफी आहे, मग त्याच्यामध्ये पाकिस्तानचा खैबर पख्तूनख्वा जो प्रांत आहे जो उत्तरेला आहे आणि अफगाणिस्तानातला जो ट्रबल्ड रिजन आहे त्या सगळ्याचा समावेश होतो, ज्याचा त्यांनाही त्रास होतोय आणि आपल्यालाही. 1990च्या दशकात तालिबानची पहिली सत्ता जेव्हा होती त्यावेळेला आपण तो अनुभवलेला आहे. आणि आता तालिबान पुन्हा डोकं वर काढल्यानंतर हा त्रास होऊ नये म्हणून आपल्या समविचारी देशांबरोबर आपण हे सहकार्य करताना दिसतोय. मग त्यामध्ये आपल्या संयुक्त लष्करी कवायती ह्याच्या 5 पैकी 3 देशांबरोबर होतात. उझबेकिस्तान बरोबर आपण 2019 मध्येच ही कवायत सुरू केली, ज्याचं दुस्त्लिक नावाने ती आहे, त्याचा उझबेक भाषेत दोस्ती असा अर्थ आहे. आणि त्याचा विशेष भर हा काउंटर टेररिझम म्हणजे दहशतवाद विरोध ह्या विषयावरच ती त्यासाठी कसा लढा द्यायचा हेच आपले तुकड्या अभ्यास करतात. संयुक्त कवायती दरवर्षी चालतात, त्या एकदा इकडे एकदा तिकडे असं. त्यायोगे आपले डिफेन्स मिनिस्टर उझबेकिस्तानला जाऊन आले. तसंच उझबेकिस्तानचे जे इंटरनल अफेअर्स मिनिस्टर आहेत तेही भारतात आले आणि आपले जे तत्कालीन नाही आत्ताचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी भेट केली अमित शहाजींबरोबर. आणि त्यांच्यातही अनेक करारांवर स्वाक्षरी झाली. त्याच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग म्हणजे दहशतवाद रिलेटेड जे काही चॅलेंजेस आहेत त्या संदर्भात एकमेकांशी चर्चा करणं, एकमेकांना माहिती पुरवणं, या गोष्टी आपण करतो. एससीओ मध्ये रॅट्स नावाची संघटना आहे, रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर असं त्याला म्हणतात. त्याच्या अंतर्गत आपण सेंट्रल एशियन देशांबरोबर वाटाघाटी करताना दिसतोय. दुसरी जे कमजोर कडी आहे आपल्या संबंधातली ती म्हणजे व्यापार. आपला या देशांबरोबरचा व्यापार नगण्य, सगळा मिळून मला वाटतं 2-2.5 बिलियन US डॉलर व्यापार असेल आपला अॅन्युअल. आणि त्यातला 70% जास्त कझाकस्तानचा आहे, ज्यातला मोठा वाटा हा पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आणि युरेनियम याच्यात जातो. म्हणजे बाकीचा जो व्यापार आहे तो अगदी निग्लिजिबल आहे आपला. ज्यातला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की आपल्याला त्यांच्याबरोबर डायरेक्ट संपर्कता नाही. आपण पाकिस्तान अफगाणिस्तानातून जाऊ शकत नाही, त्यांनी आपल्याला पासेज राईट्स दिलेले नाही आहेत पाकिस्तानी. त्यामुळे आपण इराण मार्गे समुद्री मार्गाने इराणला जायचं. इराणमध्ये एका चाबहार नावाच्या बंदराची आपण निर्मिती केली आहे. तिथून बाय रोड सेंट्रल एशियन देशांमध्ये आपल्याला पोहोचावं लागतं. त्यामुळे हे जे बॉटलनेक्स आहेत ते तोडण्याचं काम आता आपले सगळे देश एकत्रितपणे करतायत. मग त्याच्यामध्ये चाबहार बंदर, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर या सगळ्या अंतर्गत आपण आणि गेल्या काही वर्षांमध्ये जे हवाई म्हणजे जी एअर कनेक्शन्स आहेत
ती सुद्धा सातत्याने वाढताना दिसत आहेत. पूर्वी दिल्ली ताश्कंद फ्लाईट होतं आठवड्यातून 2दा, आता दिल्ली ताश्कंद फ्लाईट रोज झालंय. आणि मुंबई ताश्कंद, बँगलोर ताश्कंद, हैदराबाद ताश्कंद अशी सुद्धा फ्लाईट्स गेल्या 2-3 वर्षांमध्ये सुरू झालेली आहेत. त्यामुळे हा एक कनेक्टिव्हिटीचा भाग आहे. कनेक्टिव्हिटी जशी सुधारत जाईल तसा व्यापारही वाढेल, हे एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडचे जास्तीत जास्त गुंतवणूकदार सुद्धा तिकडे पुढे येत आहेत आता, कारण हे सगळे देश आता आपल्याकडे माहिती व्हायला लागलेत, म्हणून बिझनेसेस जात आहेत तिकडे. त्यामुळे ते व्यापार आणि निवेश दोन्ही पुढच्या काही काळात वाढेल, त्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ह्या देशांशी संबंधांमध्ये 2 अतिशय महत्वाचे, जे एकाच नाण्याच्या 2 बाजू म्हणू शकतो आपण. पहिली बाजू म्हणजे शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ह्यामध्ये भारत लीडर आहे. भारताला दुसरा कुठचाही देश बीट करू शकत नाही. कनेक्टिव्हिटीमध्ये चायना नंबर 1 आहे, सुरक्षामध्ये रशिया नंबर 1 आहे, तसाच शिक्षण IT मध्ये भारत लीडर आहे. आणि अनेक सेंट्रल एशियन विद्यार्थी भारतात येत असतात. आपण त्यांना ITEC आणि ICCR फेलोशिप्सच्या अंडर प्रशिक्षण देत असतो. त्यांचे डिप्लोमॅट्स, प्रशासकीय अधिकारी, पार्लमेंटरियन्स यांना सुद्धा आपण प्रशिक्षण देतो, कारण डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये आपण त्यांच्या बरेच पुढे आहोत. आपल्याकडे डेमोक्रेसी एस्टॅब्लिश्ड आहे, त्यांच्याकडे अजून पाळंमुळं घट्ट झालेली नाहीये. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देण्याचं आपण काम करतो. ताजिकिस्तान सारखे जे छोटे विकसनशील देश आहेत तिथे आपण शाळांमध्ये कम्प्युटर लॅब्स बनवण्याचंही काम केलेलं आहे. टेलिमेडिसिनद्वारे आपल्याकडचे डॉक्टर त्यांना मदत करताना दिसतात. फार्मास्युटिकल, भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हटलेलं आहे, त्यामुळे फार्मसीमध्येही आपण लीडर आहोत. औषध पुरवणं आणि कोविड काळात खास करून वॅक्सिन्सचा पुरवठा आपण या देशांना केलेला आहे. तिकडच्या विकास प्रकल्पांसाठी आपण वेळोवेळी आर्थिक सहाय्य, गेल्याच वर्षी 1 बिलियन लाईन ऑफ क्रेडिट आपण त्यांच्यासाठी ऑर्गनाईज अनाऊन्स केलेलं होतं, जे तिकडच्या विकास प्रकल्पांसाठी खास करून वापरलं जात आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि माझ्या जिव्हाळ्याचा किंवा कदाचित तुम्हाला सगळ्यांनाही अपील होईल असा विषय म्हणजे आपले सांस्कृतिक संबंध. आपले जे पीपल टू पीपल रिलेशन्स ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा ट्रॅक 3 ज्याला म्हणू शकतो, सगळ्या सेंट्रल एशियन देशांमध्ये भारताविषयी प्रचंड आत्मीयता आहे. आपल्याला त्या देशांची नावंही माहीत नसतात, पण भारताविषयी त्यांना खूप माहिती आहे. रस्त्यावरून चालताना सुद्धा भारतीय व्यक्ती दिसली की ते थांबून बोलतात. म्हणजे मला हा अनुभव, मी नेहमी टिकली लावते, त्यामुळे मला हा अनुभव नेहमी येतो की टिकली आहे म्हणजे कोणीतरी भारतीय आहे. आणि थांबून बोलणं, आणि रस्त्यावर अगदी हिंदी गाणी म्हणायला कमी करत नाही. जुन्या काळात राज कपूर पासून मिथुन चक्रवर्ती आणि हल्ली अगदी शाहरुख खान, वरुण धवन पर्यंतचे फॅन्स त्यांच्याकडे आहेत. भारतीय सिनेमा प्रचंड पॉप्युलर आहे या सगळ्या देशांमध्ये. आपल्याकडचे चित्रपट आपल्याकडे रिलीज होण्याच्या आधी तिकडे त्यांच्या भाषेत डब होऊन रिलीज होतात. त्यांच्या थिएटर्समध्ये हाऊसफुल लागतात आणि त्यांना त्यांची गाणी पाठ असतात. ही आपली सॉफ्ट पॉवर आहे. ह्या योगे आपण आपली संस्कृती, आपले पोशाख, दागदागिने, आपले सण समारंभ, आपल्या परंपरा ह्या सगळ्या त्यांच्याकडे नेत असतो. एक गमतीचा, आता आपला जो एक हार्ड पॉलिटिक्सचा विषय होता तो थोडा मागे पडलाय, मी त्यामुळे गमतीचा माझा स्वतःचा अनुभव सांगते. उझबेकिस्तानच्या पूर्वेकडे फरगणा व्हॅली नावाचा छोटासा प्रांत आहे, जिथे फारसे भारतीय जात नाहीत. भारतीय जातात ते सुद्धा ताश्कंद, समरकंद वगैरे बघून परत येतात. तर त्या फरगणा व्हॅलीमध्ये मी फिरत होते आणि तिकडे एक कुठलीशी हिंदी सिरियल आहे, मला नावही माहित नाही, मी काही हिंदी काय मराठी सिरियल सुद्धा कधी बघत नाही. तर त्यातलं जे मुख्य प्रोटॅगनिस्ट, जी पात्र, जी मुख्य हिरोईन आहे, तिचं नाव काहीतरी ईशानी, म्हणजे त्या पात्राचं नाव ईशानी. तर मला 8-10 ठिकाणी असा अनुभव आला, माझ्याशी थांबून लोक आर यू ईशानी असं बोलत होते. एक तर त्यांना इंग्लिश येत नाही, त्यामुळे तिकडे सगळं रशियन मध्ये चालायचं, तुटक्या मुटक्या, माझंही तुटकं मोटकं रशियन, पण त्यांना ती ईशानी घराघरात माहित होती. आणि घराघरातले बायका, पुरुष, अगदी आबालवृद्ध सगळी ती सिरियल रोज अगदी रिलिजियसली बघतात, ती जी कोण ईशानी आहे तिची सिरियल. इतका आपला प्रभाव त्यांच्याकडे आहे. आपली गाणी, आपलं केवळ सिनेमातलीच गाणी नाही, शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य
जे भारतीय सांस्कृतिक केंद्र आहे, खास करून ताश्कंद मधलं, सगळ्याच देशांमध्ये पण ताश्कंद मध्ये विशेषतः प्रचंड पॉप्युलर आहे. हजारो मुलं वेळेला, एका वेळी हजारो मुलं हिंदी भाषा, उर्दू भाषा, तमिळ भाषा शिकायला येतात तिकडे. कथ्थक नृत्याचे क्लासेस चालतात, तबल्याचे क्लासेस चालतात, योगाचे क्लासेस प्रचंड पॉप्युलर आहेत. हे सगळं या देशांमध्ये खूप पॉप्युलर आहे. भारतीय रेस्टॉरंट्स आहेत, त्यामुळे आपल्याला त्या देशांची माहिती आहे त्यापेक्षा जास्त त्यांना भारतीय माहिती आहे. वैद्यकीय उपचारांसाठी ह्या देशांमधनं खूप लोक भारतात येतात. पूर्वी दिल्लीत यायची, पण आता दिल्ली बरोबरच बँगलोर, मुंबई, पुणे, हैदराबाद, अशा चेन्नई अशा ठिकाणी सुद्धा उपचार करून घेण्यासाठी जातात. हे मी तिकडून इथे जे येतात त्यांच्याबद्दल सांगते. आपल्याकडून तिकडे जाणारे विद्यार्थी सुद्धा आहेत. मेडिकल चे जे विद्यार्थी असतात, वैद्यकीय विद्यार्थी, ते खास करून किर्गिस्तानमध्ये मला वाटतं काहीतरी 1 लाखाच्या घरात वैद्यकीय शिक्षणासाठी आपल्याकडनं मुलं जातात. आणि आता युक्रेन क्रायसिस झाल्यानंतर आपले जे तिकडे भारतीय विद्यार्थी होते त्यांना आपण इव्हॅक्युएट करून आणलं. त्यांच्या भविष्याचा प्रश्न आपल्याकडे आता खूप चर्चा सुरू होती. त्यातल्या काही हजार विद्यार्थ्यांना उझबेकिस्ताननी स्वतःच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये ऍडमिशन दिली आहे. आणि आता 1-2 महिन्यांपूर्वीच ते सगळे उझबेकिस्तानात मुलं जाऊन त्यांचं पुढचं शिक्षण सुरू झालेलं आहे. अशा अनेक पातळ्यांवर आपलं चालतं. पूर्वी मला वाटतं अलीबाबा 40 चोर नावाचा एक खूप जुना पिक्चर, त्याचं शूटिंग उझबेकिस्तानात झालेलं होतं. त्यानंतर मधल्या 30-40 वर्षांमध्ये उझबेकिस्तानात किंवा कुठल्याच मध्य आशियाई देशात शूटिंग झालं नाही. पण आता गेल्या वर्षी खुदा हाफिज नावाचा पिक्चर तिथे शूट झाला आणि उझबेक एम्बसीने फार अगदी अभिमानाने त्याच्याविषयी प्रचार चालवला. आणि त्यानंतर खूप सिनेमांना, आता एका मराठी पिक्चरचे निर्माते गेल्या महिन्यात मला दिल्लीत भेटलेले, त्यांनी त्यांच्या मराठी पिक्चरचं शूटिंग उझबेकिस्तानात केलं होतं. तर ते तिकडचे अनुभव मला सांगत होते. तर हे शूटिंग वगैरे या गोष्टींसाठी एकतर हे देश आपल्याला युरोपियन देशांपेक्षा खूप स्वस्त पडतात आणि त्यामुळे निर्मात्यांना ते इकॉनॉमिक आणि अतिशय सुंदर सिनिक लोकेशन्स इकडे आहेत. किर्गिस्तान, ताजिकिस्तान मी पर्वतीय म्हटलं, किर्गिस्तानला आशिया खंडाचं स्वित्झर्लंड म्हटलेलं आहे. इतके सुंदर लोकेशन्स तिकडे आहेत. आणि उझबेकिस्तानामध्ये जुन्या काळातल्या ऐतिहासिक मॉन्युमेंट्स खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे अगदी आपला आग्रा, फतेपूर सिक्री अशा प्रकारच्या शहरं आहेत तिकडे. समरकंद झालं, बुखारा आणि खिवा ही 2 जी शहरं आहेत ती काशीच्या बरोबरीने, म्हणजे तेवढीच जुनी शहरं म्हणून उदयाला आली आणि खूप सुंदर, खूप पर्यटक तिकडे जातात. आणि हा त्या देशांचा एक कौतुकाचा भाग असा की त्यांना त्यांची संस्कृती प्रमोट करता येते. ते ह्या देशांना त्या पद्धतीने की असा सिल्क रोड इथनं गेलेला, मग हे शहर उदयाला आलं, त्याची भरभराट झाली. मग बुखारा शहरात सिल्क आणि स्पायसेस फेस्टिवल असतं, त्याच्यात खूप भारतीय सहभागी होतात. डान्स ट्रूप्स जातात इकडनं, योगा पथकं जातात आणि ह्या प्रकारचं प्रमोशन त्यांचं सरकारच करताना दिसतं, जे आतापर्यंत आपल्या देशात रेअर होतं. राज्य सरकार थोडंफार करायची, पण केंद्र सरकारनी पर्यटनाला प्रमोट करण्यासाठी अशा प्रकारे काही पावलं उचलणं हे एक नवीन आयाम आता उघडतोय. आणि त्यायोगे आपल्याकडनं तिकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतीये. मी तुम्हाला सगळ्यांना नक्की विनंतीच करीन, कारण माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत हे सगळे देश, त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही जरूर जा बघायला. खूप सुंदर लोकेशन्स आहेत आणि रुपयापेक्षा खूप कमी त्यांच्या करन्सीची किंमत असल्यामुळे खूप स्वस्तात ट्रिप होते. हा गमतीचा भाग. आताच आपल्या संबंधांना एक भविष्याकडे बघताना कसे संबंध इथून पुढे किंवा आता सध्या काय परिस्थिती आहे, तर भारत मध्य आशिया सर्वोच्च पातळीवरची समिट असते ती गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी तिकडच्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांबरोबर केली व्हर्च्युअली. त्याच्यात अनेक आयाम उघडलेत नवीन. एक भारत मध्य आशिया संबंध केंद्र दिल्लीत स्थापन झालेलं आहे, ज्याला सेक्रेटरिएट म्हणतात. तसंच 4 मंत्र्यांच्या पातळीवर दरवर्षी डायलॉग होणार आहे. मग त्याच्यामध्ये विदेश मंत्री तर आहेतच, त्याच्या बरोबरीने व्यापार आणि दळणवळण खात्याचे मंत्री आहेत, सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत आणि NSA राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे असतात ते ह्या आपण आणि बाकीचे 5 देश त्यांच्यामध्ये आता इथून पुढे सातत्याने वाटाघाटी होत राहणार आहेत असं त्याच्यात ठरलेलं आहे.
आणि त्यायोगे एक नवीन प्रकारे ह्या संबंधांना एक क्वांटम जम्प मिळेल. आणि बाकी इतर अनेक असे आयाम आहेत ज्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट सारखा नवीन विषय असेल, क्लायमेट चेंज असेल, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, स्टार्टअप्स ह्याच्यामध्ये अगेन भारत हा लीडर आहे. त्यामुळे आपण त्यांना बऱ्याच प्रकारचं नो हाऊ पुरवणं किंवा आपलं एक्सपर्टीज आणि एक्सपिरियन्स शेअर करणं, संसदीय कार्यपद्धती, लोकशाही ची पाळंमुळं, हेच मी आधी सांगितलं, ह्या सगळ्या आयामांमध्ये सुद्धा आपले संबंध सुरू आहेत. भारताचा पुरातन काळापासून एक वसुधैव कुटुंबकम हा एक आपलं प्रभावी राहिलेला आहे मंत्र, आणि तोच मंत्र पंतप्रधानांनी आपल्या विदेश नीतीत सुद्धा राबवलेला आहे. आणि त्यामुळेच त्यायोगे अशा छोट्या छोट्या देशांबरोबर आपले संबंध अजून वृद्धिंगत व्हावेत, आणि तुमच्यासारखे उत्साही श्रोते अशा देशांबद्दलही तुम्ही जाणून घ्यावं, आणि तरच आपले पीपल टू पीपल रिलेशन्स ना एक अजून वृद्धिंगत होतील. मी एवढं बोलून थांबते. काही प्रश्न असतील तर मला आवडेल. तत्पूर्वी मी काही फोटो आणले सहज असं गंमत म्हणून शेअर करायला, ते आपण बघू शकतो. सुरू केला समरकंद जानेवारी 2019चा हा फोटो आहे. सुषमाजी मध्ये बसल्यात आणि त्यांच्या आजूबाजूला 5ही देशांचे विदेश मंत्री. त्याचीच परिणती पुढे सर्वोच्च पातळीवरच्या समिटमध्ये झाली, जी व्हर्च्युअल पद्धतीने झाली गेल्या वर्षी. मोदी पंतप्रधानांबरोबर बाकी 5ही देशांचे राष्ट्रप्रमुख बोलताना दिसत आहेत. हा आपल्या पॉलिटिकल रिलेशन्स विषयीची स्लाइड. याच्या पुढची स्लाइड जी आहे ती सुरक्षा विषयातले आपले जे काही संबंध आहेत. दुसलीक लष्करी कवायतींचा मी उल्लेख केला की आपली सैन्याची तुकडी गेलेली आहे ताश्कंदमध्ये, तिथला हा फोटो आहे. भारत उझबेकिस्तान. आणि हा फोटो दिल्लीतला आहे, वरचा जो आहे तो. हा फोटो आंबेडकर सांस्कृतिक केंद्र, बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र जे आहे दिल्लीचं, तिथे डिझास्टर मॅनेजमेंट ह्या विषयाचे सगळे स्टेक होल्डर्स या देशांमधले आलेले. मध्यभागी आपले गृहमंत्री श्री अमित शहा दिसतात, कारण डिझास्टर मॅनेजमेंट हा विषय गृह खात्यात येतो. त्यामुळे त्यांनी ह्याचं आयोजन केलेलं होतं या कॉन्फरन्सचं. आणि त्यात त्यांनी ऍक्च्युअल क्लायमेट चॅलेंजेस आणि त्यांच्यासाठी डिझास्टरला टॅकल करण्याच्या जे ड्रिल्स असतात त्याही केलेल्या होत्या इकडे. त्यामुळे तो एक यशस्वी एक आयाम आपण केला. पुढे सांस्कृतिक संबंध सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. पुढची स्लाइड त्याची शेवटची स्लाइड आहे. सगळ्यात डावीकडचा फोटो शास्त्रींचा आहे. सगळ्यांनाच माहितीये दुर्दैवी मृत्यू ताश्कंद शहरात झाला. आजही ताश्कंद शहराच्या मध्यभागी हा पुतळा आहे. हा फोटो मी स्वतः काढलेला आहे. ह्या पुतळा शहराच्या मध्यभागी आणि अतिशय महत्वाच्या एका रोडला अजूनही शास्त्री स्ट्रीट असं नाव दिलेलं आहे आणि ते त्यांनी अजूनही जतन करून ठेवलेलं आहे. त्यांच्या नावानी भारतीय आपल्या एम्बसीची एक शाळा सुद्धा चालते, लालबहादूर शास्त्री हायस्कूल म्हणून. हा ते खुदा हाफिज पिक्चर मी जो सांगितला त्याची हिरोईन शूटिंग करतानाचा तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो होता. सुषमाजी उझबेकिस्तानात गेल्या त्यावेळेचा ही सगळी मी सांगितलं भारतीय सांस्कृतिक केंद्रात कथ्थक आणि हिंदी भाषा आणि हे सगळं शिकणारी ही मुलं आहेत. सुषमाजींच्या मागे 2 मुलं उभी दिसत आहेत. एक मुलगा आहे आणि त्याची बहीण आहे. ही 4 भावंड उझबेकिस्तानात आणि पूर्ण सेंट्रल एशियाई शहरांमध्ये बॉलिवूड गाण्यांच्या कॉन्सर्ट्स करतात. त्यांना सगळी गाणी पाठ होती. त्यांनी मला सैराटची झिंगाट वगैरे गाणी म्हणून दाखवली. मी त्यांच्याकडे गेले पाठ तोंडपाठ होती आणि अगदी खूप सुंदर. सगळी वाद्यही ती भावंडच वाजवतात. 4 जण आहेत ती. ते दोघं या फोटोत आहेत, त्यातले धाकटे दोघं. ते गुलाम जानो म्हणून. आणि कदाचित माहित असेल मध्ये गांधीजींचं जे वैष्णव जन तो गाणं आहे त्याला एमईएनी रिलॉन्च केलेलं. प्रत्येक देशातल्या एका गायकानी त्यातल्या काही ओळी म्हटलेल्या आणि तसं ते कंपायलेशन त्याच्यात हा मुलगा गायला होता, वैष्णव जन तो गाणं. हा भारतीय सांस्कृतिक केंद्रातला फोटो आहे. आणि खालचा जो फोटो आहे, पंतप्रधान 2015 साली तुर्कमेनिस्तानला गेले होते. 5ही देशांना गेले. तुर्कमेनिस्तान अशगाबाद राजधानी. तिकडे फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी आहे.
त्याच्यात स्वतंत्र हिंदी विभागाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं आणि ही सगळी मुलं अस्खलित हिंदीत बोलतात. आपण बोलत नाही इतकं शुद्ध हिंदी ते बोलतात. तिकडचे प्रोफेसर शुद्ध हिंदीत पत्र लिहितात, ईमेल्स लिहितात आणि इतकी मुलं अगदी उत्साहाने हिंदी भाषेच्या शिक्षणासाठी ऍडमिशन घेतात. त्यामुळे तो हा फोटो आहे. पुढच्या ह्याच वर्षी आता SCOची जी चेअरमनशिप आहे, अध्यक्षता आहे, ती भारताकडे आली आहे आणि त्यामध्ये ह्या अनेक आयामांना आपण पुन्हा एकदा उभारी दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये सेंट्रल एशियातनं युथ डेलिगेशन आपल्याकडे 100 तरुणांचं एक शिष्टमंडळ येणार आहे. तसंच स्टार्टअप्स कॉन्क्लेव्ह वेगळी आपण करणार आहोत ज्याच्यात हे सगळे देश आणि काशी बनारस ला आपण SCOची पहिली कल्चरल कॅपिटल म्हणून घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्यातले बरेचसे कार्यक्रम काशीत होणार आहेत आणि त्यानिमित्ताने तो कॉरिडॉर म्हणजे आतापर्यंत ते एक आयडिओलॉजीचं बॅगेज झुगारून देणं जे होतं. आतापर्यंत जे फॉरेन डेलिगेट्स यायचे त्यांना फक्त आणि फक्त ताजमहाल दाखवायला नेलं जायचं. आता आपण त्यांना महाबलीपुरमलाही नेतो आणि काशीलाही नेतो. हे पण कुठेतरी ते तसंच बुद्धिस्ट संबंध ह्या सगळ्या देशांमध्ये कुठेतरी बुद्ध धर्माची चे अवशेष किंवा त्याचा प्रसार झालेला होता त्या काळात. म्हणजे भारतातून जो बुद्ध धर्माचा प्रसार झाला चीन, जपान, कोरियामध्ये तो मुळात सेंट्रल एशियातनच झालेला आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या विशेष इनिशिएटिव्हनी बुद्ध धर्मातल्या वेगवेगळ्या जे अवशेष आहेत आज तर आता तर सगळे इस्लामिक आहेत तिकडे पण ते अजूनही त्याचं जतन करतात आणि उत्साहाने करतात, अभिमानाने करतात. त्यामुळे त्या संदर्भात आपण एकमेकांकडे बुद्धिस्ट एक्झिबिशन्स भरवत असतो आणि अशा प्रकारचे अनेक विषय आहेत. सिल्क रोड आहे, भारताचे जुने जे तिकडे प्रभाव होता सांस्कृतिक त्याचं एक कुठेतरी पुन्हा शोधून काढणं किंवा त्यांच्यावर लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत आणि असे हे बहुरंगी संबंध आपले आहेत सेंट्रल एशिया बरोबर. मी थांबते इथे. धन्यवाद. हे नुसतं बोलण्यासाठी नाही, मी तिकडे फिरताना अनुभवलेल्या आहेत या गोष्टी. कारण ह्या सगळ्या प्रदेशात मुख्यतः सोव्हिएत जे साम्यवादी विचार आहेत त्यांचा प्रभाव होता. त्यामुळे आज आपल्या आजीच्या वयाच्या स्त्रिया ज्या तिकडे भेटतात त्या सुद्धा नोकरी करून रिटायर होऊन आता नातवंडांना सांभाळताना दिसतात. त्या काळात सोव्हिएत काळात महिलांच्या नोकऱ्या करण्याचं प्रमाण खूप जास्त होतं आणि अर्थात नोकऱ्या करत होत्या म्हणजे शिक्षण तर घेतलेलंच होतं आणि शिक्षणाच्याच अनुषंगाने पुढचा जो आपल्या डोक्यात पटकन येणारा विषय आहे तो म्हणजे पोशाखाचा. आपल्याही पेक्षा मॉडर्न पोशाख तिकडच्या स्त्रिया करतात, स्कर्ट्स, फ्रॉक्स आणि हे, कारण ते सगळं सोव्हिएत इन्फ्लुएन्स आहे. सगळं आहे, महिलांना सगळं आहे. हो, वोटिंग, ड्रायव्हिंग फारशा दिसल्या नाहीत करताना मला, पण राईट्स आहेत, करू शकतात. आणि ऑफिसेसमध्ये साधारण 50% 50 नाही म्हणजे मी 40-60 म्हणू शकते असं प्रमाण आजही दिसतं. पूर्वी असणारच. आत्ताच्या काळात कॅपिटल्सच्या पलीकडे जाऊन म्हणजे काश्मीरमध्ये नाही पण आता मी फरगणा व्हॅली प्रांत जो बघितला अशा ठिकाणी जर गेलं तर थोडंसं रॅडिकलायझेशन होतंय. म्हणजे आपल्याकडे सुद्धा मुस्लिम कम्युनिटीमध्ये हा विषय खूप महत्वाचा ठरतोय. पाकिस्तानातही एक मध्ये पिक्चर बघितलेला त्यात हा उल्लेख होता की आज्यांच्या काळातल्या बायका बुरखा घालत नव्हत्या पण आत्ताच्या मुलींना घरांमधनं सांगितलं जातं की तुम्ही घाला. तशा प्रकारे बुरखा मला एकदाही दिसला नाही एवढ्या सगळ्या प्रवासात, पण हिजाब थोडाफार दिसायला लागलाय. म्हणजे चेहरा उघडा पण डोकं झाकलेलं असं दिसायला लागलेलं आहे बऱ्यापैकी मुलींमध्ये, पण शहरांमध्ये खूप कमी प्रमाण आहे. गावांमध्ये किंवा जी छोटी शहरं आहेत बॉर्डर्सवरची तिकडे हा प्रकार दिसतो. पण शिक्षणाच्या बाबतीत वगैरे अजूनही भरपूर स्वातंत्र्य आहे. आपल्यासारखीच आज मला खूप छान वाटतंय कारण श्रोत्यांमध्ये सुद्धा ऑलमोस्ट 50-50 एक हे दिसतंय. नाही तर फॉरेन पॉलिसीवर व्याख्यान म्हणजे हा प्रकार कमी आढळतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना बघून मला खूप छान वाटलं. आपल्याच सारखी संस्कृती एक अनुभव सांगते. ट्रेनमधनं समरकंदहून ताश्कंदला प्रवास करत होते आणि दोन साधारण एक 55-60च्या मधल्या वयातल्या महिला काहीतरी तावातावाने एक जण सांगत होती आणि दुसरी तिला उत्तरं देत होती, रिस्पॉन्ड करत होती. मी माझ्या मैत्रिणीला विचारलं कारण त्या त्यांच्या लोकल भाषेत, मला उझबेक येत नाही,
मी तिला विचारलं मैत्रिणीला, तर म्हणे ती तिच्या सुनेच्या कागाळ्या करते. सांगायचा मुद्दा हा की आपल्यासारखी संस्कृती म्हणजे कोणाला सून वाईट असते असं नाही, पण गप्पांमध्ये तो विषय येतो. चांगली असेल तरी आपण सांगतो, आम्ही सांगतो सासवांबद्दल. थोडासा उल्लेख आलाच होता की बरीचशी लोकसंख्या तिथे मुस्लिम आहे. बाकीच्या मुस्लिम देशामध्ये जायचं झालं तर एक प्रकारची भीती मनात असते, तर तो कट्टरतावाद इकडे नाही, अजिबात नाही. असा आला नाही तिकडे. कट्टरतावाद त्यांच्या लेवलला थोडाफार आता पसरतोय, पण लौकिक अर्थाने आपल्याला रस्त्यावर फिरताना पब्लिक डिस्प्ले त्या कट्टरतावादाचा खूप कमी दिसतो. कारण हे सगळे देश, अगेन आता खूप गोष्टी इन्क्लूड करणं राहून जातं बोलण्याच्या ओघात, कारण खूप वास्ट विषय आहे. मी आज देशावर PhD केल्यामुळे बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या असतात. इकडची जी राज्य आहेत, म्हणजे इकडची जी सरकार आहेत, ती प्रचंड कडक आहेत. उझबेकिस्तानात मी एवढे दिवस राहिले, एकदाही मला मशिदीवरची अझान किंवा काहीही ऐकू आली नाही. लाऊडस्पीकर्स लावायला बंदी आहे. किंवा तिकडे जे तिकडचे इमाम जी सरमन्स देतात, जे काय त्यांच्या धर्मात त्याला काय म्हणतात, जे काही भाषण करतात, त्यांच्यावर सुद्धा सरकारचा अंकुश असतो. त्यात कुठले शब्द वापरले जाऊ नयेत किंवा कुठल्या विषयाला स्पर्श केला जाऊ नये ह्याच्या गाईडलाईन्स सरकारकडून येतात. त्यामुळे धर्मावर अजूनही सरकारचा प्रचंड पगडा आहे. त्यांच्या नेमणुका सुद्धा सरकार करतो, जे इमाम्स असतात त्यांच्या. त्यामुळे पब्लिक डिस्प्ले फारसा दिसत नाही. आपल्याला फिरण्यासाठी अतिशय मोकळं वातावरण आहे, पण रॅडिकलायझेशन कुठेतरी एक जमिनीखाली सुरू आहे. त्यामुळे दहशतवाद, अलगाववाद हे सगळं, कारण उझबेकिस्तान सेक्युलर कंट्री असल्यामुळे अलगाववाद जे इस्लामिक कट्टरपंथी आहेत त्यांच्याकडनं एक प्रकारचं आव्हान निर्माण झालेलं होतं. आणि यादवी युद्ध सुद्धा झालेलं आहे ताजिकिस्तानात. इस्लामी कट्टरपंथीयांचा खूप मोठा रोल त्यात होता. त्यामुळे आव्हान तर आहेच, ते प्रश्नच नाही. अफगाणिस्तानला लागून असल्यामुळे तिकडनंही आव्हानं जातात, पण आपल्याला गेलो तर ते जाणवणार नाही. हा, थोडा वेगळा विषय विचारायचा. मुळात राजकारणाची आवड शाळेत असल्यापासूनच सुरू झालेली होती, पण राज्यशास्त्र शिकेन असं नव्हतं. आर्ट्सला जायचं आणि त्यानंतर मला चांगले प्राध्यापक मिळत गेले, त्यामुळे पॉलिटिकल सायन्सची गोडी निर्माण झाली. पॉलिटिक्स आवडणं आणि पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास ह्या दोन एक वेगळे विषय आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू, पण तरी खूप वेगळा विषय आहे. त्यामुळे पॉलिटिकल सायन्सकडे गेले. त्यानंतर JNU विषयी मला कळलं, मी 3rd इयर BA ला असताना, आणि मला असं कळलं की जर ह्युमॅनिटीजचं शिक्षण घ्यायचं असेल आणि त्यात सुद्धा जर इंटरनॅशनल रिलेशन्सचं शिक्षण घ्यायचं असेल तर भारतात JNU ला पर्याय नाही. मला हे 15 वर्षांपूर्वी कळलेलं, पण ते आजही तितकंच खरं आहे. मी तिथे शिकवते म्हणून नाही सांगत आहे, खरंच खूप चांगले प्राध्यापक आणि खूप चांगले रिसोर्सेस JNU मध्ये आहेत इंटरनॅशनल स्टडीजसाठी. तुमचा जो प्रश्नाचा उत्तरार्ध आहे त्याचं उत्तर त्याच्यात आहे. JNU ही अशी पहिली युनिव्हर्सिटी आहे भारतातली जिथे एरिया वाईज स्पेशलायझेशन्स केली जातात. म्हणजे मी MA करता करताच MA च्या शेवटच्या सेमिस्टरला मी एरियांवरचे पेपर घ्यायला सुरुवात केली, ज्याच्यात मी रशिया आणि पोस्ट सोव्हिएत सेंट्रल एशियाचं स्पेशलायझेशन घेतलं होतं. आणि ते एक सोव्हिएत आणि त्यानंतर ज्या पद्धतीने तो सगळा डोलारा कोसळला आणि त्यानंतर स्वतंत्र, परत भारताचे इतके जवळचे सांस्कृतिक ऐतिहासिक संबंध, त्यामुळे ह्या सगळ्या प्रांतावरचं लिटरेचर वाचलेलं असल्यामुळे एक फॅसिनेशन होतंच. त्यानंतर मग अशी तिकडे वळले आणि मग पुढे PhD ला गेले. तिकडे ट्रॅव्हल करायला लागले, मल्टिपल टाइम्स ट्रॅव्हल केलं, त्यामुळे तो एक आवड वाढत गेली. आणि पुढे सुदैवानी म्हणजे मी ठरवून सुद्धा आणि माझं नशीब होतं म्हणून सुद्धा मला त्याच एरियावर काम करण्याची संधी पुढे नोकरीत सुद्धा मिळाली. त्यामुळे आता पूर्ण स्पेशलायझेशन झालंय. नाहीतर माझ्याबरोबर PhD केलेली अनेक मुलं आज पॉलिटिकल सायन्स शिकवतात परत, त्यामुळे ते त्यांचं स्पेशलायझेशन विसरत जातं. त्यामुळे असे अजूनही म्हणजे एक काही काळ अभ्यास करून अजूनही स्पेशलायझेशन मध्येच काम करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे भारतात. तर ते खूप छान आणि राहून गेलं. रशियाचा खूप मोठा पगडा आजही आहे. या सगळ्या देशांमध्ये सिग्निफिकंट रशियन पॉप्युलेशन अजूनही आहे, कारण रशिया सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर बरेचसे रशियन परत गेले, पण अनेक अजूनही तिकडे आहेत. आणि खास करून कझाकस्तानात जवळजवळ 20-25% पॉप्युलेशन अजूनही रशियन आणि ऑर्थोडॉक्स रशियन आहे.
बाकी सगळ्या देशांमध्ये राजधानीत त्यांची संख्या जास्त आहे, बाकी ठिकाणी नाही, पण राजधान्यांमध्ये ताश्कंद, बिश्केक सगळीकडे रशियन खूप आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक मध्य आशियाई नागरिकाला रशियन भाषा येते. म्हणजे आता हळूहळू ओढा कमी होत चाललाय आणि ओढा इंग्लिशकडे जास्त येत चाललेला आहे, कारण ग्लोबल लँग्वेज आता इंग्लिश आहे हे त्यांनी मान्य केलंय. पण अजूनही तुम्हाला जर सेंट्रल एशियात फिरायचं असेल तर रशियन भाषा कंपल्सरी आहे. आणि सुरक्षा विषय जो आहे सगळ्यात मुख्य, त्यामध्ये रशियाचं अजूनही प्राबल्य आहे. रशिया या 5ही देशांना स्वतःचं स्ट्रॅटेजिक बॅकयार्ड मानते, सॉफ्ट अंडरबेली. या देशांमध्ये काहीही गडबड झाली की रशिया लगेच उडी मारतो. या 5 पैकी 3 देशांमध्ये रशियाचे लष्करी तळ आहेत अजूनही, 30 वर्ष होऊन गेली तरीही. सगळ्यांबरोबर सामरिक संबंध आहेत रशियाचे. आणि कुठचाही जो महत्वाचा स्ट्रॅटेजिक चॅलेंज किंवा असा एखादा इव्हेंट, मी उझबेक किर्गिज दंगलींचा उल्लेख केला, त्याच्यानंतर गेल्या वर्षी कझाकस्तानात राजकीय घुसळण होऊन तिकडे थोडीशी यादवी सारखी परिस्थिती निर्माण झालेली, त्यावेळेला सुद्धा रशियाच्या म्हणजे नेतृत्वाखाली CSTO, कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन, त्यांचं सैन्य कझाकस्तानात आलेलं. व्यापारावर अजूनही रशियाचा पगडा आहे, पण आता व्यापारावरचा, गुंतवणुकीवरचा आणि कनेक्टिव्हिटी ह्या 3 विषयात रशियाचा प्रभाव थोडा थोडा कमी व्हायला लागून आता चायना डोकं वर काढतोय. जे SCOचा मी जो उल्लेख केला त्याची स्थापनाच मुळात चायना आणि सेंट्रल एशियाचे संबंध, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 देशांची सीमारेषा चीनला लागून आहे. आणि हा जो प्रांत आहे तो शिंजियांग प्रांत आहे पूर्ण. आणि शिंजियांग प्रांतात तुर्की उईघुर लोक राहतात, त्यांचे ह्यांच्याशी जुने सांस्कृतिक भाषिक संबंध आहेत, कारण हे सगळे तुर्की लोकांचे समूह आहेत. आणि त्यामुळे तो एक विचित्र मुद्दा त्यांच्या नात्यात येतो. चीनने आता त्यांची कन्फ्युशियन स्कूल्स जे असतात, जिथे मॅन्डरिन भाषा शिकवली जाते, त्यांचे सांस्कृतिक केंद्र ह्यांची जोरदार उडी मारलेली आहे. आणि ऑलमोस्ट सगळ्या छोट्या छोट्या गावांमधल्या बाजारांमध्ये सुद्धा मेड इन चायना गोष्टी आहेत. त्यामुळे खूप प्रचंड प्रमाणात ऊर्जा इकडून चायनामध्ये पाईपलाईन्स, प्रचंड मोठा एरिया आहे, स्पेस एवढी मोठी आहे. पण तुर्कमेनिस्तानात कॅस्पियन सीच्या किनाऱ्यावरून चायनापर्यंत 3 पाईपलाईन्स काढलेली. तुर्कमेनिस्तानाच्या 50% पेक्षा जास्त नैसर्गिक वायूची निर्यात ही चायनाला होती. आणि म्हणून तापी पाईपलाईनचं महत्व ते आहे, जी तुर्कमेनिस्तानापासून भारतापर्यंत ज्याचं बांधकाम सुरू आहे. त्याच्यात अनेक अडथळे आहेत, कारण मध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आहे, पण त्यांना त्यांच्या निर्यातीला डायव्हर्सिफाय करायचंय, त्यांना चीनवर अवलंबित्व नको. आणि चीन हा त्यांच्यासाठी इनएव्हिटेबल पार्टनर आहे. त्यांना आवडलं नसलं तरी स्वीकारायला लागतंय, कारण एक तर शेजारी देश इतका बलाढ्य, आणि चीनचे युरोपकडे जाणारे सगळे मार्ग, पश्चिम आशियाकडे जाणारे सगळे मार्ग ह्या देशांमधून जातात. त्यामुळे चीन इनएव्हिटेबल आहे. चीनचे क्लॅशेस सुद्धा या देशांशी होत असतात, खास करून बॉर्डरवर. चीनचे सगळे शेजारी देश त्रस्त आहेत, फक्त भारतच नाही. ताजिकिस्तानात जवळजवळ 1000 किलोमीटरचा पट्टा त्यांनी काबीज केला. तो त्यांना परत लोन दिलेला रिपे करू शकले नाहीत म्हणून त्यांच्या 2 सोन्याच्या खाणी काबीज केलेल्या आहेत. त्याच्यावर आता पूर्ण चायनीज सत्ता आहे. त्यामुळे चायनाने प्रचंड मुसंडी मारलेली आहे. त्यांच्याविषयी असंतोषही आहे, पण ते कुठेतरी इनएव्हिटेबल आहे, कारण बलाढ्य असल्यामुळे ती दादागिरी. आणि शेवटचा एक मुद्दा, भारताला नक्कीच आव्हान आहे, पण चीनचं किंवा रशियाचं आव्हान म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी जे चॅलेंज आहे ते आपल्या भूगोलाचं चॅलेंज आहे. कारण आपला जो जॉग्राफिकल कंटिन्युअम होता तो तुटलेला आहे पाकिस्तानमुळे. आपल्याला इराणमधून जायला लागतंय त्या देशांकडे, त्यामुळे थेट संपर्क नसल्यामुळे आपल्यावर मर्यादा जास्त आहे. पण ही जी 2 सेक्टर्स आहेत, शिक्षण, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्किल डेव्हलपमेंट आणि फार्मास्युटिकल, आणि अर्थातच सॉफ्ट पॉवर, आपले सांस्कृतिक प्रभाव, याच्यात आपण चीनला मागे टाकतो. त्यात आपण लीडर्स आहोत. आणि ते वृद्धिंगत करावं आणि त्याच्याच बरोबरीने व्यापार आणि इतर गोष्टींवर काम सुरू ठेवावं असं आहे. मी हा प्रश्न एक्सपेक्ट केला होता ऍक्च्युअली. मी उजव्या विचारांची आहे आणि मी ABVP तर्फे इलेक्शन लढले होते JNU मध्ये, आणि पहिल्या दिवसापासून माझी आयडेंटिटी ओपन केलेली होती. त्रास मला अशा अर्थाने कधीच झाला नाही की मला, म्हणजे अशा केसेस JNUत आहेत की डाव्या विचारांच्या प्राध्यापकांनी केवळ उजव्या विचारांच्या संघटनेत जातो म्हणून विद्यार्थ्यांना कमी ग्रेड्स देणं वगैरे असे प्रकार केलेले आहेत. अनेक प्रोफेसर्स त्यासाठी बदनाम होते, पण मला तसा त्रास कधीच झाला नाही. पण ओव्हरऑल त्रास हा आयडिओलॉजीच्या ती जी एक लढाई आहे त्याचा होतो.
टोमणे ऐकावे लागतात, बऱ्याच प्रकारे बहिष्कार, म्हणजे अगदी मेसमध्ये जेवतानाही केवळ उजव्या विचारांची आहे म्हणून तिच्याबरोबर जेवायचं नाही, तिच्याबरोबर बसायचं नाही, गप्पा मारायच्या नाही, अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी JNUत घडतात. शिक्षक आता गेल्या काही मध्ये न्यूजमध्ये आलेलं वाचलं असेल कदाचित, उजव्या विचारांचे जे शिक्षक आहेत त्यांच्या दारांवर गो बॅक वगैरे वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण केलेलं, जातीयवाचक सुद्धा लिखाण केलेलं होतं. तर ह्या गोष्टी चालतात, त्या सहन कराव्या लागतात. पण वैयक्तिकरित्या मला जर बघितलं, कारण राजकारण वगैरे सगळं एका बाजूला, पण आपण आपला अभ्यास करत राहिलो तर त्यामुळे ते एक आहे. आणि आता उजव्या विचारांचं तेवढंच प्राबल्य निर्माण झालंय गेल्या 5-6 वर्षांमध्ये. म्हणजे शिक्षक सुद्धा एक आता असिस्टंट प्रोफेसर, मी ज्या लेवलला आहे त्या लेवलला 50-50% झालेलं आहे. वरच्या लेवललाही लवकरच होईल. आणि आता विद्यार्थी सुद्धा बऱ्यापैकी ABVP ओपनली येतात. पूर्वी माझ्या काळात ओपनली येणारे खूप कमी होते. मागून मागून सांगायचे हम वोट ते देंगे लेकिन आके मिलना मत, म्हणजे कोणाच्या समोर आम्हाला भेटायला येऊ नका. आता तसं राहिलं नाहीये. पॉइझन समाजामध्ये येतं असं मी म्हणणार नाही, कारण JNUत जेव्हा विद्यार्थी असतात त्यावेळेला ती एक वेगळी धुंदी असते. तिथे तुम्हाला शिक्षकही त्या सगळ्याला खत पाणी घालणारे मिळतात, तेच बोलायचं, ते बोललं की टाळ्या पडतात, अशा प्रकारचा ऑडियन्स तिथे मिळतो. कन्हैया ही एक स्पेसिफिक केस झाली. माझा ज्युनियर असल्यामुळे मी कन्हैया म्हणते त्याला. पण असे अनेक डाव्या विचारांचे, अगदी रॅडिकल डाव्या विचारांचे विद्यार्थी मी बघितले जे JNUतनं बाहेर पडल्यावर MNCs मध्ये नोकरी करायला जातात आणि अगदी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार खासदारही झालेले आहेत बाहेर. म्हणजे तो जो एक विषारी आहे, नाही म्हणणार नाही मी अजिबात, विषारी विचार असणं, अगदी काश्मीर भारतापासून वेगळं केलं जावं, काश्मीरच नाही पंजाब आणि केरळही वेगळं केलं जावं, नॉर्थ ईस्ट, अशा प्रकारचे लोक आहेत. पण त्यांची संख्या कमी, किंवा तेच विचार बाहेर घेऊन जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. तिकडे असताना त्या धुंदीत बोलतात. एक्सपोज करणारे खूप आहेत असं मी म्हणेन, पण त्यांना, अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, आपल्या मीडियानी थोडं अकारण महत्वही दिलेलं. एवढं त्यांना फुटेज द्यायची खरं तर काही गरज नव्हती असं मला वाटतं. कारण त्यांचं, आणि त्यामुळे संपूर्ण विद्यापीठावर ठपका बसलेला आहे. आणि आज मी JNUत शिकते किंवा JNUत शिकवते असं म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावतात. एक अतिशय चांगलं विद्यापीठ असूनही, शिक्षणाचा दर्जा अजूनही NIRF रँकिंग मध्ये सातत्याने गेली 50 वर्षाच्या वर टॉप रँकिंग मध्ये असलेलं विद्यापीठ आहे. तरी सुद्धा हे काही मुठभर लोकांमुळे हे अशा पद्धतीचं जे इमेज झाली ते धोकादायक आहे. विषारी विचारांचे लोक आहेत. पूर्वी खलिस्तानी किंवा तमिळ द्रविडिस्तान किंवा तशा प्रकारचा ATTEचेही समर्थक होते. आजही खास करून जातीयवाद खूप फोफावलेला आहे. म्हणजे दलित चळवळीला खूप मोठा एक हे मिळालेला आहे, फ्लिप मिळालेला आहे JNUत. तर ह्या सगळ्या गोष्टी चालतात, नाकारणार अजिबातच नाही, पण त्या एवढ्याही महत्वाच्या नाहीयेत की ज्याचा इतका मोठा आपण जो गवगवा करतो आपल्याला बोलू शकत नाही. पण बऱ्याच गोष्टी चालू आहेत. एक तर आपले जे VC होते जगदीश कुमार सर, जे आता UGC वर गेले, त्यांनी 5 वर्षात खूप बदल केले. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अशा प्रकारची स्कूल्स सुरू केली JNUच्या अंतर्गत. पूर्वी ह्युमॅनिटीजचा पगडा जिथे जास्त होता तिथे आता सायन्स स्कूल्सची संख्या वाढलेली आहे. त्याचं एक अपेक्षा ही असते की सायन्सची मुलं त्यातल्या त्यात अभ्यासात जास्त लक्ष देतात, हे प्रोटेस्ट करायला कमी येतात. पण JNU सायन्सची मुलं येतात, सगळे प्रकार करतात. पण त्या पुढे जाऊन ते बदलेल कदाचित. दुसरीकडे नॅशनल सिक्युरिटी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. पण JNUच्या डाव्या विचारांना ते सुरक्षा वगैरे काही पटत नव्हतं, त्यामुळे इतकी वर्ष हा विषय शिकवलाच जायचा नाही. आता नॅशनल सिक्युरिटीवर एक स्पेशल स्कूल आपण आणलेलं आहे. आणि ह्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कॉन्फरन्सेस होतात त्यांचं जर आपण कंटेंट बघितला, सिलेबस, आता JNU ही ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे, त्यामुळे माझा जो सिलेबस असतो तो मी स्वतः डिझाईन करते. मला एक सेट सिलेबस युनिव्हर्सिटी तर्फे दिला जात नाही जसा बाकी सगळ्या कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये होतो. त्यामुळे मी जेव्हा डिझाईन करीन तेव्हा मी ते एक जे आयडिओलॉजिकल पॅकेज आहे ते झुगारून देऊन नवीन जे आणीन साहित्य वाचण्यासाठी मुलांना. त्यामुळे तशा पद्धतीने कंटेंटमध्ये खूप फरक होताना दिसतोय गेल्या काही. तो मी असं वर्णन करून सांगून कळणार नाही. तो ऍक्च्युली ज्यांनी 5-7 वर्षापूर्वी कॉन्फरन्स अटेंड केल्या आहेत आणि जे आज करतायत
ते तो सहज सांगू शकतात फरक. त्यामुळे तो कंटेंटचा फरक हा अतिशय महत्वाचा आहे. खरं म्हणजे एका सभेचा औपचारिकपणा म्हणून मला इथे बोलावं असं वाटतंय. नाहीतर आपण आतापर्यंत जे उद्बोधक त्यांचे विचारही ऐकले, एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधून आपण मध्य आशियामधल्या काही बरोबरच्या संबंधाविषयीची माहिती घेतली आणि प्रश्नोत्तरांमधून सुद्धा खूप उद्बोधक माहिती मिळाली की JNU पर्यंतच्या सुद्धा अनेक शंका आपल्या मिटल्या. मला असं वाटतं की त्यांनी मगाशी बोलताना वसुधैव कुटुंबकम ह्या आपल्या सूत्राचा उल्लेख केला आणि आपल्याला आत्ता असं पदोपदी जाणवतंय की आपल्या परराष्ट्र नीतीवरती वसुधैव कुटुंबकम ह्या विचाराचा मोठा पगडा आहे. मोदीजींना असं नेहमी वाटत असतं, म्हणजे त्यांनी कुठेतरी अनेकदा उल्लेख पण केलेला आहे की आपल्या विविधतेतली एकता ही राजकीय पद्धतीनं नाही प्रस्थापित झालेली आहे, तर आपल्याकडे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जी तीर्थक्षेत्र आहेत आणि वेगवेगळ्या राज्यातल्या माणसांनी शेकडो वर्षापासून या क्षेत्रांच्या यात्रा केलेल्या आहेत. त्यामुळे आपले सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्याच्यातून आपण एकत्र राहिलेलो आहोत. मला वाटतं मध्य आशियातला जो सांस्कृतिक संबंध आहे तो सुद्धा ह्याच विचाराचा धागा आहे. आपण आता खरं म्हणजे हा कार्यक्रम जो आहे हा खूपच मर्यादित ठेवला असं मला वाटतं. पुढच्या वेळेस त्याची थोडी जास्त प्रसिद्धी करावी आणि असे विषय जे आहेत, खरं म्हणजे मला सुद्धा परराष्ट्र नीती व्यवहार वगैरे याच्याविषयी फार उत्सुकता नव्हती. आपल्या फार मर्यादा असतात, मगाशी त्यांनी जसं सांगितलं तसंच खरोखरच. आणि त्यामुळे आपल्या कुटुंबापुरतं किंवा आपल्या कुटुंबाशी जे काही संबंधित असेल, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय, फार तर देशाच्या राजकारणात काय चाललंय वगैरे अशा आपल्या अनेक शंका असतात किंवा त्याच्याविषयी असतं. पण परराष्ट्र नीतीला सुद्धा एक कौटुंबिक स्पर्श झाला असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा वाटायला लागलं की हा आपल्या थेट कुटुंबापर्यंत पोहोचणारा विषय आहे आणि त्यामुळे त्याची माहिती आपल्याला व्हायला पाहिजे. अलीकडच्या काळात त्यांनी युक्रेन युद्धाच्या वेळी तिथल्या विद्यार्थ्यांना परत आणलं, अफगाणिस्तान मधल्या अडकलेल्या लोकांना परत आणलं, तेव्हा त्या कुटुंबांना काय वाटलं असेल हा एक मोठा एक संवेदनशील विषय असं मला वाटतं. त्यामुळे अशा सांस्कृतिक संबंधांशी परराष्ट्र नीतीचा धागा जोडणं हे फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं ह्या पुढची परराष्ट्र नीती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सुषमा स्वराज मंच आणि अटल स्मृती उद्यान दोघांचाही परराष्ट्र नीतीचा हा पाया आहे असं मला वाटतं आणि हा इथं याचा मुहूर्त चांगला झाला, कारण ही जागा आणखीन सुषमा स्वराज यांची स्मृती. तर त्या निमित्तानं मी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेला शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी आणखीन जोरदार प्रसिद्धी करावी, विशेषतः तरुणांना निमंत्रित करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानस्तजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेशं राज्यं महाराजाधिपत्यमयं समन्तभया पृथिव्यै सम्प्रपर्यन्ताय एकराति तदप्रेषश्लोको विदितो मरुतपरिवेष्टारो मरुतस्यावसन्ध्ये आविष्टस्य कामप्रे विश्वे देवा सभा सदैति. भारत माता की जय.